श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय श्री संत जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। उद्धवनीचे खेचरी विजय झाला कपी केसरी केरी राहुनी गगनांतरी मधुर स्वर अनुवाजा समचरण सरोजम सामनिलामुधारी जगमनी तपारी मंडलम मंडलाम तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव धवः विठ्ठलम चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मकमानयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुण्य पावन भूमी म्हणजे बेंबर तालुका भोकर या गावी आदरणीय गिरी महाराजांकडून त्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन झालं। माणसं पैसा कुठेही खर्च करतात आणि खर्च करीत जाऊ, पण योग्य ठिकाणी केलेलं बरं। मागच्या आधी आपण ऐकू मरण प्रत्येकाला आहे, पण मरावं कसं हे मात्र कळलं पाहिजे। म्हणून आदरणीय महाराजांनी हा कार्यक्रम होऊ घातला। आमचे सहकारी बंधू जळगावकरचे मंडळी मला 2-3 महिन्यापासून सांगत होते की गिरी महाराजाच्या कार्यक्रमाला जायचंय। मी म्हणलो माझं काही काम मी येतो, कारण तुमच्या असं काय 2 हाती काम नाही, काही नाही म्हणजे 1 हाती काम आहे। बोलू नका, मला बोलायला बसले तुम्ही बोलायला कुठे जा पळसाला 3 पानं हातच बोलू नका। सुंदर तुम्हाला मी झोपी जाऊ दे ना, बाई बोलाले तर आहे का की बाई बोलाले मी बोलत नाही। उद्धरणीया ती खेचरी विजयी झाला कपी केसरी। खेचरी म्हणजे कोण? विद्युत मारणारी अप्सरा आकाशातून बोलू लागली। गडी बोलल्यावर तुम्ही अवश्य बोला, पण बाई होय तुम्ही बाया व्हा, म्हणून बाईचं ऐका। बाई काय म्हणते बायाचं ऐकव नाही मला ऐकव की खरं बोलायचं देवाला ऐकलं हो। तुमचं आमचं काय इथं किती डुलून पोटाला पोती सांगूच्या घरला गेला की 2 पर्यंत गटून घेऊन जळायला जावं जमत ना मला बायको सगळ्यालाच ऐकावं लागते। बायको कधी ऐकणार ऐकणं म्हणत नाही, पण एक सांगतो बाई म्हणाली त्या कोण ऐकायला? ब्रह्मवेदा ऐकायला, ब्रह्मचारी ऐकायला, पण माझे मारुत्र ऐकायला। बाई बघायचं नाही का मारुत्राचा काही नाही, पण कुठं काय बोलतील बाया काही सांगता येत नाही। उद्धरणीया ती खेचरी खेचरी तिचा उद्धार झाला, विजयी झाला कपी केसरी। ऐका मारुत्र विजय झाली जाता बाई केली लहानी गगनांतरी। मधुर बोलावी, बोलावं कसं हे बाईकडून शिकावं। गणमाने सांगतात सात आणि मवा मिथळे आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे गोड बोलावं। काही माणसं बोलले की अगं रंगातच असंच बोल बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवाय मधुर बोलू लागली बाई। काय म्हणते ऐकायचं काय ऐका। आता सुंदर वक्त्याने सांगितलं आमचे इंगळे महाराज, आमचे काकाडीकर महाराज, भोसले गुरुजी, आदरणीय टिळकीकर महाराज आधी त्याच्या अगोदर डोळ्या भरपूर होऊन गेले। त्यांनी मी सुंदर अशा प्रकारचं सांगितलं, मला जसं जमल तसं सांगतो। उगाच शांत चित्तानं ऐका, डोळे लावू नका। चहा आणून भरपूर हाय द्यायला लावतो। आमच्याकडे चहा करणार माय काय करणार तुमच्या गळ्यासोबत घेऊन सांगा। आमच्याकडे चहा करतात उघड टाइम झाले की गप बशी वाचित झालं।
मीठ मीठ बघत या लागेल या लागेल तशी काय वेळ नाही. भरपूर चहा बघलो मी जाऊन माझ्यासारखे मला भोगण्यात पुरले तरी कमी नाही इतका चहा केला गुढी मगीर महाराजांना सगळ्या लोकांनी बरं का. चहा पिया, डोळे लावू नका, कारण हे आज 12 तासाची तपश्चर्या आहे तुमची. हे सत्कारी करण्यासाठी पुण्य पाहिजे. महाराजांपेक्षा पैसे नाहीत का लोक जगात, धन नाही का, पण हे कार्य करण्याला बहुत सुकृताची जोडी लागते. म्हणून महाराजांनी केला कार्यक्रम. ऐका, मी जास्त वेळ घेणार नाही टाइम मध्ये. मला माहित आहे शक्ती प्रसंगामध्ये किती वेळामध्ये कसं चालावं लागते आणि कुठं सोडावं लागते, कुठं बोलावं लागते. आहे शांततेला नाही का. तुझ्या उपकार हनुमंता काय ना उत्तरावी भावे आता काही विनविन तत्वता सावधानता परिसावे. काय जावे तशी भावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. शिव मला अर्पण केला तर मात्र तुझ्या उपकारात आहे. संतांचा उपकार तुझ्या आमच्यावर होत नाही आणि झाला तर त्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आमच्याकडे काही नाही. देव सुद्धा संतांच्या उपकारातून उत्तराई होऊ शकत नाही. महाराज किती वर्ष आयुक्त आहेत. एक आयुक्त म्हणजे 10,000 मुलीने 10,000 मुली इतके वर्ष तेव्हा आईच्या पाण्यात होती. पण संतांचा स्पर्श झाला, तात्काळची दशा पालटली. म्हणून तुझ्या उपकारातून उत्तराई होता येत नाही. पण एक गोष्ट, 2 गोष्टी केलेल्या उपकाराच्या बाबतीत मी तुला सांगतो. आई अशी बाई म्हणू आदट म्हणजे कोणी दटवलं तर भिणार आणि दाटुगा म्हणजे दुसऱ्याला दटवणारा. आदट दाटुगा विनोदी काळ जरी आला तरी तुझ्या ठिकाणी डोळ्याचं समोर ठेवणार आहे. आणि त्याही वरी नामस्मरणेची अहरणेची डोळत त्याला एकच कारण आहे, नामस्मरण. नामस्मरणामुळं त्या ठिकाणी माणसाला भीती वाटत नाही. तरी त्यांची सेवा भय काय त्यांच्या जीवा. तुम्ही इथं बसलात ना, अजिबात तुम्हाला कुठली चिंता वाटणार नाही, कारण एवढी रामकथेच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. एक नाही, नाम जगामध्ये श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी जाड गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून अहर्निशी, कसं अहर्निशी या शब्दाचा अर्थ रात्रंदिवस मारत काय भजन कर होते. बोला राम नाम स्मरणा पुरे विघ्न काय सेवा पुरे. वा वा देखिले वाडे तोडे तुझ पुढे सांगेना. म्हणजे राम नामाच्या स्मरणापुढे विघ्न काय करणार आहे. पण एक नवल पाहिले आधी मी नवल देखील. कोण म्हणाले. बाई म्हणाले. लाडकी बहीण मी 2 वाजले इतकं परेशान केलं बाबा. लाडक्या बहिणी कालच्या महिन्यात बोलते केवायची 2 दिवस नंबर नाही ना. महाराज जाऊ द्या, विषय मला तिकडे यायचं नाही. पण बाई बोलते 4 ते अजून काय म्हणतात. रामाचा भक्त निष्कपट हा. तुला काही कपट करता येत नाही. कपट माणसाला कपट कसं करावं कळते, पण निष्कपट माणसाला काय करणार. साधू संताला कपट येत नाही. आता मागे 10 वयात 15 वयात सांगून गेल्या मागच्या अध्यामध्ये कपटाच्या कपट करून बरोबर बाय लोकांचं कपट केलं की इमानदाराला आपलं तळपट भासते. हा मस्त तुम्ही जेव्हा नाव घेणार काय ना भाद्रपद महिन्यातले दक्षिणा ते महादक्षिणा जातात तुमच्या इकडे. पोळा झाल्या नव्या दिवशी येतात, पहिल्या दिवशी काढून ठेवतात, त्याला कुकू लावून ठेवतात, दुसऱ्या शिजेला उभं करतात, तिसऱ्या शिवतात. आमच्या घरवालीला म्हणून मला कीर्तनाला जायचं आहे. आज म्हणलो जामणा म्हणली नेमकं का महालक्ष्मी हातावली एवढी धुळलक्ष्मी तू घरी हसती म्हणून जामणा म्हणाला का बोल. अरे बघ ते बायको सगळं लागतं वाकडं तर खवाला पत लागतं कसलं माहिती. तुमची वेळेस पण घेऊन सांगतो आपण बड बोल ना भाग जाऊ दे दुसऱ्याशी म्हणून मला काल्याच्या कीर्तनाला जायचं जेवायला दे जा की म्हणजे जेवायला
काही नाही मी म्हणलो आत्तापासून त्या महालक्ष्मीच्या पुढं अनारस्या बुंदी लाडू करंजा बकळे लाडू करंजा हे सगळं टोपलीच्या टोपले भरून ठेवले काम करतो त्याने बोट लावून बसलं नाही तिकडं आणि मला काय दुसरं निवड करून त्याच्या पुढे ठेवतो आम्ही इमानदारांना उपाशी गेलो आता हे महालक्ष्मी माझ्या मुळावर सुद्धा मला सांगा त्या ठिकाणी महाराज आता मानव उपाशी गेला तर तुम्हाला तुम्ही 16 सोमवार करता मार्गाला साधे आता पुष महिन्यात गुरुवार चालू झाले कुठं येऊन घालतील काय नाही पती हाच परमेश्वर आहे पंचमीच्या दिवशी नागाला चुकवायचं वारुळाला नागाला सगळे तुझं तिथे गेला कोणाचंच मी नको घरच्या त्या नागाला देण्यापेक्षा घरच्या वाघाला दे वाघ मी तसाच राहा तुला तुला घेऊन वाचा पुढं केवळ कपटाची मूर्ती आहे तुला विनंती करून सांगतो आहे ऐका लक्षपूर्वक ऐका नीच भक्त कोणाला म्हणा निधून पोटी ऐकला त्याला नीच भक्त कोणाला म्हणा आम्ही हरिभक्त तुम्ही भक्त व्हा नीच भक्त कोणाला म्हणता सांगतो निधून पोटी ऐकणारा म्हणून ज्या भक्ताचं ध्यान देव करते त्याला नीच भक्त म्हणतात मग महाराष्ट्राचं ध्यान कोण करतं प्रभूला तू रामाचा नीच भक्त आणि स्वामी कार्याला घेऊन देव तुमचं काम करण्यासाठी मात्र होत तसंच आहे उल्हास म्हणजे उल्हासानं काम करा आता तुम्हाला पोते ऐकायला इथं देवानं दिलंय चांगलं मार्केटचं मंदिर आहे तिकडे महादेव दिसले माता दिसले सगळे दिसले तिथे ठीक आहे इतक्या आनंदामध्ये सुंदर अशा प्रकारचं पोते ऐका डोळे लावून नाही पण मी तिकडे गेलो यातच लई जातो तिकडे जातो तिकडे काय करतात व्यंकट पाटील बैल गाडीला लावण्याच्या आधीच मोठ्या मी म्हणलो असं का हो म्हणलो त्याला अवकाळ नाही काय काय लावल्या त्याला काय म्हणलं आधी गरम करून ठेवतात जसं तुम्ही झोपी जाऊन म्हणून तिकडल्या मला म्हणाला तुम्हाला छेडण्यासाठी आलेला आहे महाराजाचा भुरका पांघरलेला आहे माईच्या बहिणीच्या पुतणीच्या लेकीचं लेकरू कोण काळ कोणाचा रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून आला येत प्रतिज्ञा करून आलाय तुला छळण्यासाठी आला मात्र तुम्ही लक्षात घ्या याला महाराज म्हणू नका महाराजाचं ढाबळ हाय वरी मला दुसरंच होय मारुतीला महाराज कळालाय का कळालाय का नाही कोणाला कळाला बाईला कळाला बाईला महाराज कळालाय आत्ताच पाण्यात 60,000 वर्ष 22 वर्षाला झाले तिला महाराज कळाला महाराजला अखंड खंडेना जीवनाचं भजन करतात त्याला कळालं म्हणून म्हणतो मी तुम्हाला का तर चराचर बुद्धी असणारी स्त्रियांची असते खरं घेऊन सगळं तुम्हाला कळलं कुठला जन्म की या गावात येतात या गावातून मालगिरी होता आमचं घरी म्हणते आमची मालकीन नाही घरी नाही हो आणि तिने काय म्हणते याला मालक म्हणा आमचा गडी म्हणते की लबाड बोलत नाही आमचा गडी म्हणते की नाही गडी म्हणजे कोण छळण करायला याचा धंदाच छळण करून लोकांना मारणे
तुम्हाला गमून ठेवावं, नसेल तर मारावं, या पण करू जमते. याच्या नादीच लागू नको. कोणाच्या मारत राहील इमानदारांना नादी लागू नको. याचं नावच आहे गाव गेले हनुमान महाराज. हो म्हणा घेऊ मी सूत्र घेतलं मला एक बार राजा झोपीत गेले आपल्याला. याच्या नादी लागू गाव गेले हनुमान. याचा दिवस कोणता आहे? सोमवार. म्हणून बापू याच्या नादी लागू नको. कोण्या कोण्या गावात गेल्या ना लगडे पुढे कसे हात झालेले पारावर दिसतात. मी म्हणून का माणसं असे का माणसं इथं हात हो महाराज याला घरी कोणी नाही का लेकर बाळ पुस्तक लेकर हात बाळा हात महाराज. मी म्हणून ये ना असे का हात पडून गेले पाय पडून गेले असे का हात येतं म्हणून मला माहित नाही महाराज. हे मारुतीचं गवय केलेत मध्ये. मी म्हणून काय केले लोकांना तेल वाटे आणून टाकलेली वाटे इकडे काढून तेल बाजूला काढून त्याच्यात भजे करून खात गेलेत म्हणून हात पाय गेलेत म्हणून मारुतीचा सत्यवाणी माझे वचन महापापी दुर्जन न मारिता करी लावीन सत्यदान कपेनाला. रस्त्यामध्ये काटा पडला. बूट असणाऱ्या चप्पल असणाऱ्या गोड असणाऱ्या माणसानं रस्त्यातला काटा काढावती नाही. मला काय करावं लागेल? माझ्या बाबा जोड हल्ला दुसऱ्या कोणाला मोडते तसं भारतराज सत्यवाणी माझे वचन हे तुला जरी काही करणं गेलं पुढे येणाऱ्याला मारल्याशिवाय ना हे खळ होय दुष्ट होय राक्षस होय अशी बाई सांगू लागली. विस्मिता इतके वेळ बाई बोलली मारुती हा म्हणा खूप म्हणा आईचे बोलून ठीक आहे त्यापासून गेली अंतरिक्ष गगनांतरी आकाश मार्गाने निघून गेली महाराज. तिला इतरी नव्हती विधून मालनी अप्सरा स्वर्गीचं भूषण होतं माझ्या पण इकडं तिकडे गेले. आता काय सांगायचं का म्हणून सांगू. महाराष्ट्राय गप बसले बाई बोलायलेल्या ऐकले. आता विचार करायचे बाई बोललेलं खरं असं की महाराज खरं असं असा विचार माझ्या बापराला झालेला आहे. शांततेचा लक्ष पडायचं का डोळे लावू नका पुढच्या जन्मात कुठे होता अंतरामध्ये विचार केला महाराज हे दुष्ट होय का? बरं बाई काय पण महाराज तुम्हाला महाराज मरते फुकट महाराज गेल्यावर पूजा पण दाखवते आणि महाराजावर तरी लोकांचं लक्ष राहते आणि महाराज दिसायला राहणार गाडी बॉडी दाढी बॉडी सगळंच राहते. मला एक माणूस भेटलो हसापूरला उतरलो मी आणि आमचे मनोज पाटील मला न्यायला बसले. त्याने भेटले दोन तीन राम राम महाराज राम राम चला मेंबर राम कसं ओळखलं कसं ओळखलं तुमचा वाहनच लपणार वाहन आगळ तुमच्या तगडबा पडद्याने पडदा गेली कुकडं निघालं आबा बाबा 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 चलो बाबा म्हणल्यावर मला हात जाऊन टोपलो बरं भात आता खाऊ घालायला जाईल खायला मी तुझं का पोट दुखालं बोललो मला लोकांचं देखत ना मला येरवळी ऍक्सिडेंट होऊन मोठं महाराजांना मग तिला असणारी महाराज काय म्हणजे बाईचा ऐकून महाराज मारायला जातो. महाराज फुकट मरल बरं बाई काला खोटं बोलत अंतरात विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि काय किंवा सारासार विचार करू लागणार कसं करतात श्रीराम काय केला अगोदर तसा विचार केलाय सभायस मरोनी रघुनाथा भगवान रामचंद्र प्रभूचं भजन केलं आणि दुष्ट राक्षसाला पाहिलं. समूळ उडाली कपटता वरलं ढाबलं निघून गेलं. ढाबलं म्हणजे महाराजाचं ढाबलं पांघरलं होतं त्यात
जाळी ते वस्त्र ते सगळं ते होत ते निघालं. आता मारुतीच्या आमच्या घरात वाटलं की हे महाराज नव दिसायला महाराज होय पण असायला महाराज नव. दिसायला राहा की असायला राहा. देव असल्याला तसं करत नाही हो. दिसलेला वेगळा असलेला वेगळा. आणि तुमच्या अंतरात काय चालत ते देवाला सगळं कळत. आणि देव सुद्धा अंतरीची घेतो बोली बाहेर जोडी भावानी असं आहे. स्मरण काय झालं देखता हो नी आगे पहा द्रष्टा कोई हरपे डोळ्याची भावना पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बजरंगबली हनुमान की जनार्दन स्वामी एकनाथ महाराज पार्वती पते शिव हर हर श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय.